तर संपूर्ण राज्यभरात होत असलेल्या अवकाळी पावसाचा फटका शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात बसतोय। अवकाळी पावसामुळे उन्हाळी कांद्याच्या दरात मोठ्या प्रमाणात घसरण झाल्याचं बघायला मिळत आहे। धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत एकीकडे मोठ्या प्रमाणात उन्हाळी कांद्याची आवक होत असतानाच दुसरीकडे मात्र भाव चांगलेच घसरल्यानं शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे। तसेच अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं उन्हाळी कांद्याला किमान 1000 रुपये प्रति क्विंटल भाव द्यावा अशी मागणी शेतकरी व्यक्त करतायत। पावसाच्या पहिले कांद्याला जो 2 नंबरचा कांदा होता त्याला 500 ते 600 रुपयापर्यंत भाव होता। चांगल्या कांद्याला जो 1000-1200 रुपयापर्यंत भाव होता। हा पाऊस पडल्यानंतर मालाची थोडी खराबी झाल्यामुळं इतके मार्केट डाऊन झाले की जो 2 नंबरचा कांदा आहे तो आता जवळजवळ 250 ते 300 रुपयापर्यंत घेतला जातो। आणि जी बारीक साईजची आपण गोल्टी म्हणतो मोत्री तिला जवळ 100 ते 200 रुपयाच्या आतच भाव घेत आहे। त्याच्यामुळे शेतकऱ्याला बिलकुल परवडण्यासारखं नाही।